मी बीडमधून आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये फक्त राखेची उघडी आणि प्रदूषणकारक वाहतूक होत असेल तरच खात्याअंतर्गत संबंधितांवर कारवाई करू असं वक्तव्य केलेलं होतं। गेल्या 2 दशकापासून परळी परिसरातील नागरिक हे राखेच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेले आहेत। राख वाहतूक त्याबरोबरच साठवणीबाबत काय कारवाई झाली पाहिजे, परळीमधील नागरिकांचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। पाहूयात। परळी वैजनाथ येथील जी थर्मलमधून बाहेर पडणारी राख आहे आणि या राखेच्या प्रदूषणामुळे 2 दशकापासून अधिकचा जो वेळ आहे या नागरिकांनी या प्रदूषणात घालवलेला आहे आणि या प्रदूषणामुळे त्यांना अनेक या ठिकाणी जे आहेत अडचणी सहन कराव्या लागल्या। त्याबरोबर या प्रदूषणाचे दुष्परिणामही येथील नागरिकांवर झालेला आपण पाहिलेले। नेमकंच आपण बघितलं तर ज्या पर्यावरण मंत्री आहेत पंकजा मुंडे यांनी आताच गेल्या काही दिवसापूर्वी बीड येथे सांगितलं होतं की जी राखेची वाहतूक आहे यावर त्या काही कारवाई करणार आहेत, मात्र जी उघडी वाहतूक आहे या संबंधित त्या बोलल्या होत्या। आज आपल्यासोबत काही नागरिक आहेत परळीमधले, नेमकं त्यांची काय मागणी आहे आणि काय राखेच्या प्रदूषणाबाबत कारवाई केली पाहिजे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, नेमकी काय कारवाई या राखेच्या वाहतुकी संदर्भात केली पाहिजे? परळीचं जे राखेमुळे होणारे जे प्रदूषण आहे ते सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने जे ठरवून दिलेले जे मानांकन आहे, जे परमिसिबल लिमिट असतात त्या लिमिटच्या कित्येक पटीने जास्त दिसून येतं। कारण ही हवेचं प्रदूषण मोजणारी यंत्रणा फक्त पॉवर प्लांटच्या प्रिमायसेस मध्येच आहे, परंतु पॉवर प्लांटच्या प्रिमायसेसच्या बाहेर मोबाईल जी मॉनिटरिंग सिस्टीम पाहिजे ती मॉनिटरिंग सिस्टीम अद्यापही इथं कार्यान्वित झालेली नाही। त्यामुळेच आज हवेचं जे प्रदूषण आहे, माझ्या मते हे हवेचं प्रदूषण कित्येक पटीनं वाढलेलं आहे आणि ही जे प्रदूषण आहे गेल्या 20 वर्षापासून येथील नागरिक भोगत आहे। परळीत ज्या पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं होतं, प्रदूषणाची काळजी घेतली गेली नाही। राखेची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे। त्यामध्ये ती राख जी आहे तिची वाहतूक योग्य पद्धतीने ती केली गेली पाहिजे। उघड्यावरती न नेता बंद किंवा ती ओली राख असली पाहिजे असे बंधनं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहेत, परंतु तसे बंधनं काही पाळले गेले नाही। आणि अपेक्षा आहे की योगायोगानं बीड जिल्ह्याला प्रथमतःच पर्यावरण मंत्री पद मिळालेले आणि पंकजाताईच्या माध्यमातून निश्चितच प्रदूषण उपाययोजना केल्या जाईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। NDTV साठी मी स्वानंद पाटील, परळी, बीड।